नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. कामगार मंत्र्याविरोधामध्ये कामगारांचा संताप. 15 दिवसामध्ये निर्णय घ्या अन्यथा पुतळा दहनचा इशारा. अहिल्यानगरामध्ये 500 कामगारांचं आंदोलन. शिष्यवृत्ती बंदसह कामगार योजनातील बदलाविरोधामध्ये सरकारवर हल्लाबोल. बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये करण्यात आलेल्या बदलांविरोधामध्ये सोमवारी अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर लोकशाही बांधकाम कामगार संघटनेसह विविध कामगार संघटनांनी जोरदार आंदोलन करत सरकारविरोधामध्ये संताप व्यक्त केला. शैक्षणिक शिष्यवृत्ती बंद करणं, योजनांवर नवीन अटी लादणं आणि कामगारांचा हक्क कमी करणारा निर्णय तातडीनं मागे घ्यावेत अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भोसले यांना निवेदन सादर केलं. संघटनेचे संस्थापक शंकरराव मधुकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये सुमारे 400 ते 500 कामगार सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कामगारांच्या मुलांची शैक्षणिक शिष्यवृत्ती बंद झाल्यानं गरीब कुटुंबावरील आर्थिक भार वाढला असून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण हे धोक्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासनानं कामगार कल्याणाच्या योजनांमध्ये केलेले बदल तात्काळ रद्द करून पूर्वीच्या योजना पूर्ववत लागू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी शंकरराव भैलुमे यांनी इशारा देताना सांगितलं की शासनानं पुढील 15 दिवसामध्ये आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर कर्जत तहसील कार्यालय किंवा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याबरोबरच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त करण्यात येईल. सरकारला कामगारांचा आवाज ऐकावाच लागेल. आंदोलन शांततेत पार पडलं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तोफखाना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आलं. आंदोलनानंतर निवेदन स्वीकारण्यात आलं असून शासनाच्या भूमिकेकडे आता राज्यभरातील बांधकाम कामगारांचं लक्ष लागलंय. या ठिकाणी आज लोकशाही कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर या ठिकाणी कामगार मंत्री यांच्या पुतळ्याचं दहन होतं. कारण बांधकाम कामगारातले जेवढे कामगार आहेत तर तेवढ्या कामगारांना गव्हर्नमेंटने काय केलंय, सगळ्या योजना बंद केल्यात. नावाला बंद केलेत, चालू आहे म्हणतात पण बंद करून टाकलेत. गव्हर्नमेंट शासन काय करतंय की कॉन्ट्रॅक्ट नावावर सगळा पैसा उकळायला लागलाय. कॉन्ट्रॅक्ट देते जवळच्या माणसांना आणि पैसे उकळायला लागलेत आणि सांगतात कामगारांचा पैसा संपत आलाय. साईट 15-15-20 दिवस बंद ठेवतात. आता तुम्हाला सांगतो मेडिकलचा इश्यू असतो एखाद्या गोरगरीब कामगाराचा, तर त्या कामगारांना जायचं कुठं? आधी जाहिरात करते जबरदस्त की कामगारांना ही योजना फ्री आहे, ती योजना फ्री आहे. आज हॉस्पिटलमध्ये असा प्रॉब्लेम आहे, काही काही जणांच्या गुडघ्याच्या वाटेंचं ऑपरेशन करायचं बघा, तर ती लोक कामगार मंत्र्याला विचारत नाहीत. ती लोक मंत्र्याला विचारत नाहीत किंवा शासनाला विचारत नाहीत, ते सचिवाला विचारत नाहीत, तर ते विचारतात कुणाला? युनियनवाल्यांना. आता युनियनवाल्यांनी 1000 वेळा पत्र व्यवहार केला तरी कामगार मंत्र्यांना घाम फुटत नाही, सचिवांना घाम फुटत नाही. त्याच्यासाठी आज हे सगळे कामगार आलते, पण काय झालंय, पोलीस प्रशासन आणि लेबर कमिशनर आणि काय अधिकारी यांनी आम्हाला समजून सांगितलं पुतळ्याचं दहन करू नका, तुम्हाला एक 15 दिवसाच्या आसपास साईट चालू होईल. जर साईट नाही चालू झाली तर बघा, आज मी एक 10 दिवस झालं तयारी करत होतो. 10 दिवस तयारी करत असताना सगळे लोक येणार होते, जवळजवळ 4-5 हजार लोक. पण रात्री मला कळालं की सगळे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मी म्हणलं ठीक आहे, पुतळ्याचं दहन करत नाही. कारण पुतळ्याचं दहन जर केलं तर आज लय मोठी लाट आहे जंतर मंतर सारखी. त्याच्यामुळे मी काल स्टेटसला लावली बातमी की बाबा कामगारांनो काही येऊ नका, यायच्यात 60-70 या. पण 60-70 ऐवजी इथं आज लोक 700-800 लोक दिसतात तुम्हाला. हे कशामुळं? तर ही काहीतरी विरोधात येणारी लाट आहे. ही शासनाने आताच ओळखायला पाहिजे. आणि कामगार जे आहेत बघा, कामगार जे आहेत ते गोरगरीब आहेत. आता बघा, माझ्यासारखा कार्यकर्ता जंतर मंतरवर जाऊ शकत नाही. आझाद मैदानावर गेलं तर आझाद मैदानावर वन डे बसवतात, एक दिवस बसवतात, दुसऱ्या दिवशी म्हणतात नाही नाही इथं थांबूच नका. तिथं 20-30 पोलीस प्रशासन येतं, उठून लावत.
तर मी प्रामाणिक शासनाला सांगतो, जर येत्या 15 दिवसात गव्हर्नमेंटनी जर साईट चालू नाही केली तर तुम्हाला सांगतो मी कर्जत सारख्या तालुक्याच्या ठिकाणात तिथं बसून एकटा आमरण उपोषण करण, आणि आमरण उपोषण केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्याची ठिणगी अख्ख्या महाराष्ट्रात पेटल. कारण आज कमीत कमी 45 लाख कामगारांची नोंदणी आहे, त्यातली कमीत कमी 20 ते 22 लाख नोंदणी पेंडिंग आहे. आज 8-9 महिने झाले. आज तुम्ही बघितलं तर सोलापूर सारख्या ठिकाणी अख्खं पेंडिंग आहे, तिथं कोण काम करायला गेलं तर काम करत नाहीत. अधिकारी स्पष्ट सांगतात आम्ही काम करणार नाही. कदाचित मला वाटतं वरनं सचिवांनी किंवा मंत्र्यांनी तसं सांगितलं असेल की बाबा कामगारांची कामं सध्या लॉक करा. मला सांगा, कामगाराच्या मुलांना 2 रुपये पैसे मिळाले तर त्याच्यात शासनाचं काय जातंय? बरं, तो पैसा शासनाचा नाही, तो पैसा सरकारचा पण नाही, तो पैसा आहे कोणाचा? कामगारांचा. तर कामगारांचा पैसा कामगाराला जाणं गरजेचं आहे, ना की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेणार आणि कॉन्ट्रॅक्टच्या नावावर हजारो करोड रुपये कमावणार आणि वरनं म्हणणार आम्ही कामगारांसाठी योजना पाठवतोय. तर ती अशक्य आहे. तुम्हाला ह्या योजना कामगारांच्या ज्या आहेत त्या पहिल्याच. आणि दुसरं एक, शासनाने काय केलंय की 9वी पर्यंत आणि त्याचे पुढचे नवीन शासन निर्णय काढलेत. तर मी पहिल्यांदी लोकशाही कामगार संघटनेच्या वतीने ते कामगार सचिव आणि कामगार मंत्री यांचा निषेध नोंदवतो. कारण स्कॉलरशिप SC ST OBC अल्पसंख्यक, आता बघा SC ST OBC अल्पसंख्यक यांच्या मुलांना जर दुसरी स्कॉलरशिप मिळत असेल तर गव्हर्नमेंट म्हणतंय की कामगारांच्या मुलांना द्यायची नाही. आता मला सांगा, जेवढे पण आहेत म्हणजे जे श्रीमंत असतील तर ते काही बांधकाम कामगार नाहीत. बांधकाम काम करणारी कोण आहेत? खालच्या जातीतली लोक आहेत. मला सांगा, तुम्ही कामगार आहे म्हणून त्या कामगारावर अन्याय करणार का? तर ते आम्ही होऊन देणार नाही. याच्या पुढे 15 दिवस आम्ही वाट बघणार आहे. शासनाने जे शासन निर्णय घेतलेत ते महागारी नाही घेतले तर शासनाच्या विरोधात आम्ही स्वतः कामगार मंत्री हुंटकर साहेबांच्या विरोधात आम्ही आमरण उपोषण धरणार. आणि आम्हाला माहिती आहे आमचा जिल्हा आहे, आम्हाला कसं सांभाळायचं आम्हाला सगळं माहिती आहे, कारण आम्ही यापूर्वी पण ही उद्योग केलेले आहेत. तुम्हाला सांगतो, मी फक्त 15 दिवस सांगतोय. 15 दिवसात जर सगळ्या साईट गव्हर्नमेंटनी चालू नाहीत केल्या तर आम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधात निषेध नोंदवणार नाही. असा मला सांगा, 70 लोक बोलावल्यात आणि 700 लोक आलेत. 4000 लोक बोलावल्या होते. मला सांगा, जर 7000 लोक बोलावले तर इथं उद्या 30-40 हजार लोक जमा होतील. कारण 45 लाख लोकांचे कामगार आहेत आणि सगळ्या योजना बंद असल्यामुळे कामगार मंत्र्याच्या विरोधात बऱ्याच मोठ्या प्रमाणात कामगारांचा रोष आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.